वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही, येशू बोलावी विश्वास येऊ तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी झुडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही, येशू बोलावी विश्वास येऊ तो चालवी. सर्वांना नाव माझे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. दुसरे राजे याचा 20वा अध्याय 4 पासून 7 पर्यंतची वचने. दुसरे राजे 20:4-7. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा: परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन. यशायाने सांगितले, अंजिराची एक चाणकी आणा. ती त्यांनी आणून गळवावर बांधिली व त्याला गुण आला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पुन्हा एकदा पाहत आहोत देवबापाचं वचन. दुसरे राजे 20वा अध्याय 4-7 ही वचने. प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं की हिजकिया राजाला जेव्हा आजारपण जडलं तेव्हा हिजकिया राजाने परमेश्वराकडे रडून प्रार्थना केली. प्रियांनो, त्याची प्रार्थना परमेश्वराने अंतःकरणाची आरोळी ऐकली आणि परमेश्वराने त्याला अधिक दीर्घायू होण्यासाठी 15 वर्ष त्याचे वाढवले. प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, परंतु काय आम्ही मनापासून अंतःकरणापासून प्रभूच्या गौरवासाठी आम्ही प्रार्थना करतो का? आमच्या आजार विकारांचं निवारण मागून आम्ही काय प्रभूच्या सेवेमध्ये आम्ही झटण्यासाठी आम्ही कार्य करण्यासाठी प्रभूला विनंती करतो का? हिजकियाने ही प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याचे 15 वर्ष आयुष्याचे वाढवले. आणि एवढंच नव्हे तर दाविदाला दिलेलं वचन त्यानुसार परमेश्वराने हिजकियाच्या जीवनातून, त्याच्या राज्यातून, त्याच्या समोर कोणत्याही अशुरांना तो टिकून त्याने दिलं नाही. तर अशुरी लोकांपासून परमेश्वराने
त्यांना वाचवलं, सांभाळलं व त्यांच्या तावडीतून सोडवलेलं आहे. परमेश्वर हा आमचा विजय देणार आहे. परंतु आम्ही त्याच्या लेकरांनी हिजकिया राजाप्रमाणे परमेश्वराकडे प्रार्थना करणे, प्रभूला आम्ही अंतःकरणापासून धावा करणे. जेव्हा आम्ही अंतःकरणापासून प्रभूकडे आम्ही धावा करतो तर आमचा परमेश्वर देवबाप अंतःकरणाची खरेपणाची प्रार्थना, अश्रूंची प्रार्थना तो पाहतो. कारण की त्याच्याजवळ कोणत्या प्रकारे आम्ही काही लपू शकत नाही. त्याच्यासमोर आम्ही उघडे आहोत. प्रियांनो, आमच्या अंतःकरणातल्या सर्व विचार भावना त्याला समजतात. म्हणून देवाकडे आम्ही नम्र होऊया. आम्ही देवाकडे नम्र होऊया, पश्चाताप होऊया आणि देवबापाद्वारे आम्ही आशीर्वादित होण्यासाठी आम्ही प्रभूला रडून प्रार्थना करूया. खरोखर आमचा देव आजार विकार निवारण करतो व आम्हाला आरोग्य देतो. परमेश्वराने वचन पाठवलं आणि यशायाने ते त्याला सांगितलं की अंजिराचा एक तुकडा घेऊन तू त्या गळवांवरती लाव, म्हणजे तू बरा होशील. आणि तिसऱ्या दिवशी हिजकिया राजा बरा झाला. आणि खरोखर आमचा देव महान आहे. प्रियांनो, आम्ही देखील आमच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी देवाकडे आम्ही प्रार्थना करूया. कारण की येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांच्याद्वारे आम्हाला आरोग्याचं दान मिळालेलं आहे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, तुझे उपकारांना आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये बापा तू आम्हाला, तुझ्या लेकरांना तुझं वचन ऐकण्यास सहाय्य केलं. हेच की आज जसं बापा तू आरोग्य दिलं तसं जे कोणी आजारी आहे त्या सर्वांना आरोग्य दे. येशू प्रभू, प्रत्येक लहान थोर मोठ्यावरती तुझी दया, तुझी कृपा कर आणि परमेश्वर तुझ्या कार्यासाठी आमचा उपयोग करून घे. धन्यवाद देतो दे बाप्पा, तू आमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशू तुझ्या नावाची प्रार्थना केली म्हणून ते दे बाप्पा. आमेन. विश्वास येऊ तो चालवी, सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. आवाज देतात तयार व्हा, प्रभू आज्ञेचे पालन करा. मेंढरे अजूनही कडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक जाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कडपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ तो चालवी. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे, मी मागतो तुम्हाला मला द्याचे. मेंढरे अजूनही कडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक जाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कडपत नाही. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.